राज्याचे उपमुख्यमंत्री आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहे। त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघातील पहिली सभा ही आज शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगण फराटा या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजितदादा पवार हे पहिल्यांदाच शिरूर तालुक्यामध्ये येत आहेत। वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या 6 पैकी 5 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर या 5 आमदारांपैकी 4 आमदार हे अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत। तर शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार व शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत राहिलेले आहेत। शिरूर विधानसभेचे आमदार अशोक बापू पवार यांनी अजित पवार यांची साथ न देता ते शरद पवार गटासोबत राहिले आहेत व अशोक पवार यांच्याच होम पिच वरती आज अजितदादा पवार यांची सभा होत आहे। त्यामुळे अजित पवार हे त्यांच्या भाषणात अशोक बापू पवार यांचा काही समाचार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर अशोक बापू पवार हे अजित पवार गटावर न गेल्यामुळे या ठिकाणी अशोक बापू पवार यांच्या ताब्यात असणारा गोरगंगा सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकलेला नाही व फक्त अजित पवार गटाबरोबर अशोक पवार न गेल्यामुळे गोरगंगा साखर कारखाना सुरू झाला नाही अशी चर्चा या भागात सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगण फराटा या ठिकाणी होणाऱ्या या सभेतून अजित पवार नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोरकर, मांडवगण फराटा, शिरूर।